नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये यश धर्माधिकारी आपल्याला सोडून गेलेला आहे. म्हणजे त्याने मालिकेतून ब्रेक घेतलाय की काय, कारण त्याचं मालिकेतनं आता निधन झालेलं आहे. मित्रांनो, आता यश धर्माधिकारी हा कावेरीला कायमचं सोडून देवाघरी निघून गेलेला आहे. मित्रांनो, आता यश हा एअरपोर्टला झालेला असतो तर त्याची खरी आई त्याच्यावर हल्ला घडवून आणते, कारण तिला सुलक्षणावर सूड घ्यायचा असतो. ती असं का करत असते काय माहिती, तिला कोणत्या जन्माचा बदला घ्यायचा आहे काय माहिती, परंतु ती यशलाच इजा पोहोचवते आणि यशला सांगते की मी तुझी खरी आई आहे. पण यश हे मानायला तयारच नसतो. यश तिला बोलतो की मी तुला सगळ्यांसमोर उभी करणार, चल तू घरी. आणि तो तिला ओढत असतो तेव्हा ती त्याला ढकलून देते आणि यश एका लाकडावर दणकन आदळतो आणि त्याच्या डोक्याला इतका जबर मार लागतो की तो तिथल्या क्षणी मरण पावतो. आता यश मुई जुजू आणि कावेरी यशला पाहण्यासाठी येतात आणि बापरे, त्यांना पाहून धक्काच बसतो, कारण यश हा सोडून गेलेला असतो. इकडे घरी सुलक्षणा बिचारी खूप काळजीत असते, वाट पाहत असते. तिला समजतच नसतं की काय चाललंय, त्यामुळे ती यशची वाट पाहत असते. तर इकडे जेव्हा कावेरी घरी येते आणि सुलक्षणा काळजीपोटी विचारते की यश पोहोचला का एअरपोर्टवर, तेव्हा कावेरीला समजतच नाही काय सांगावं. कोणती मुलगी सांगेल, तिच्या तोंडाने कसं सांगेल की माझा नवरा या जगात नाही राहिला, आता काय करेल ती, कसं सांगणार. परंतु तरीही ती खूप मोठा आत्मविश्वास दाखवते आणि सांगते की यश पोहोचलेत एअरपोर्टवर. बापरे, आता कावेरीचं काय हाल चाललंय. कावेरीच्या मनात किती प्रचंड विचार येत आहेत. घरच्यांना असं वाटतंय की यश पोहोचलाय, परंतु तिला आणि तिच्या जिजूंनाच माहिती आहे की खरंच यशचं काय झालंय नेमकं. आता घरचे खूप आनंदी आहेत आणि निशाच्या लग्नाबद्दल यश सोबत तिला कावेरीला सांगत आहे की तू यश सोबत बोलून घे बाई. परंतु आता कावेरीकडे मंगळसूत्र हातात घेऊन विचार करत आहेत की मी कोणत्या तोंडाने सांगू घरच्यांना की यश या जगात नाही राहिले. आता कावेरी काय करणार. आता मित्रांनो, नवरा म्हणजे बायकोचं सर्वस्व असतं आणि कावेरीचं सर्वस्व छिनलं गेलंय. काय करेल ती आता कावेरी.